आपल्याला कल्पना आहे की नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत। जय शिवराय मित्रांनो, अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसानचा 22वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। देशभरातील 9,32 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,640 कोटी रुपयाचा या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासूनच काही शेतकऱ्यांना याचे एसएमएस यायला सुरू झाले होते। याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती आणि आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 2,000 रुपयाच्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे। आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर पीएम किसानला लिंक आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा मेसेज येतोय की तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये पाठवले जात आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर बँकेला लिंक आहे, त्यांना बँकेचे मेसेज येत आहेत, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या बँकेला मोबाईल लिंक नाहीत अशा शेतकऱ्यांना मेसेज येत नाही। अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट झालेली आहे। आपलं बँक खातं तपासा आणि जर पैसे आलेले नसतील तर वाट पहा। याची वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। 48 तासाचा कालावधी याच्या वितरणाला कधी कधी लागतो। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशभरातील 9,32 लाख लाभार्थ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। राज्यांमधून सुद्धा लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे। जवळजवळ 76,000 लाभार्थी या हप्त्याच्या वितरणामध्ये वाढलेले आहेत। एकूण 91,19,000 लाभार्थ्यांना या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। आपला जर हप्ता आलेला नसेल तर वाट पहा आणि आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये तपासून आपला हप्ता आलाय का हे निश्चित करा। मित्रांनो, बँक खात्याला आधार लिंक असणं हे अतिशय गरजेचे आहे। एनपीसीआयला तुमचं अकाउंट मॅपिंग झालेलं असणं गरजेचे आहे आणि याच खात्यामध्ये आधारचे पैसे येतात। आणि पूर्वी जर तुम्हाला हप्ते आलेले असतील, तुम्ही जर नियमित पात्र शेतकरी असाल तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला असेल किंवा येईल। घाबरू नका, थोडा वेळ देखील याच्यामध्ये लागू शकतो। आणि जर तुम्हाला डाऊट असेल तर आपल्या एनपीसीआयला अकाउंट मॅपिंग झालेलं आहे का किंवा कोणतं अकाउंट मॅपिंग झालेलं आहे हे ऑनलाईन पद्धतीने देखील चेक करू शकता आणि जे एनपीसीआयला मॅपिंग झालेलं अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये तपासून पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, एकंदरीत हप्ता वितरणाची प्रक्रिया सकाळीच 18 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। आता सुद्धा काही शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत। रात्री काही शेतकऱ्यांना ते पैसे वितरित केले जातील आणि उद्या आणि परवा या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा या वितरणाची पुढील प्रक्रिया पार पडली जाणार आहे। धन्यवाद, नमस्कार।